बुवांना पण अजून माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये डोकावायचंय, तर त्याच्याकडे दुसरा काय नाही. अजून काय काय सांगायचा माझा वैयक्तिक तर सांग, माका काय फरक पडला नाही. तर तुझ्यात लईच किडी वळवळत. हे फॅशनचं काय सांगतो या देवा, त्या बोरताई देवी स्मरून सांग की 2 महिन्यापूर्वी तू केस लावले नव्हते काय, तुका वीग लावलेलं नव्हतं का म्हणून 2-3 महिन्यापूर्वी सांग ना. तू कशासाठी लावलेलास मग? नाही कशासाठी लावलेलंस मग? शायनिंग मारूसाठीच लावलेलं ना. मग ते खालसून पोचाक लागले, मी परत कडून काढून टाकलं. होय तो म्हातारा झालं तरी तू काढून नाही त्याच्या म्हातारा नाही तर सरलंच तू, सरलंच शेवटची घटका. काय सांगता कोणत्या रावणात मी विचार केले, रावण कोर्टात खिचा गेलो फक्त माझ्या लक्षात येते ना. कोणत्या कोर्ट काय हात ठेवल्या कोर्टात गीतेवर, तर म्हणलं सीतेचा लेटर अजून भेटला गीते गीतेची शपथ. तोच रावण दिवसून उठलो कोर्टात सुद्धा ह्याच्या घराकडे गेलो फास घेऊन, येणार बसा फास टाकणार. इतक्यात म्हणालो नाही तुझी आता घटका भरली उचल माझ्यावर. म्हणालो कारण हुशार ना 9 वर्षापासून असल्यापासून घटना करता किती लोकांना हजारो बुवा घडवलंय. सिंधुदुर्गात 1000 बुवा काय खोळावले काय? 1000 बुवा किती गेलंच ना. 1000 बुवा सिंधू सगळ्यांना कोटा घेऊन गेलं. त्याच्यामुळे तू व्हायला सिंधुदुर्गातल्या रायगडात मला तुझा कोट पोचला रे. ठीक आहे बाबा, तुझा सगळा बरोबर आहे. तू 2,500 फिरवलं तर तू मला वाटतं 12,000 गेलं असेल नाही रे तेरायापासून. अरे काय कर्माची बारी आहे, काय नको तर झालं पैसे. रावण दिलो तेव्हा त्याला बनवलं रावण. तुका लाज नाही वाटला ते सीतेचा मॅटर ना अजून मिटलं नाही. रावणाक सांगत असतो होय तिकडे एकापासून अध्यात्म सांगायचा. हो म्हणता हडेसू तू सद्गुरूला शरण जा. अरे सद्गुरु शरण भूजल तेज समीरख. तुझ्या प्रश्नाचं उत्तर घे. भूजल तेज समीरख रवी शशी कष्टादित्य असे भरला. स्थिर चल व्यापुनी तो जगदात्मा दशांगुले उरला. म्हणजे आपल्या बिंबीपासून परापश्यंता मध्यम आणि वैकर योगंता माझ्या ओटाचा का माझ्या पोटाचा उलटा हाता जा. माझ्या पोटाचा का माझ्या ओटा मार्गे बाहेर येता. तुझा उलटाच झालेला. तू जिरवणी करतोस पोटात त्याची. तू आता तसं भागणार. तू अजून कुंभमेळ्याचे दिवस बाकी आहे. तू नाव येते जेव्हा शपथ महाकुंभमेळ हो 144 वर्षांनी झाला. हा परत पाठी येईलच तर माझ्यावर बारी कर त्या कुंभमेळ्यात जा. माझा बाप नाही तू 1 नंबर तो पापी बोस तू. आणि शायनिंग घालतोय शाल घालून त्या शाली तो अपमान करतोय. तो रावणात जर कोर्टात उभं करत असला तर त्या शाली तो अपमान. हा ती रामाची शाला ना, भगवी शाल आपली हिंदुत्वाची पताका आहे ती गळ्यात घालून सांगता सीतेचा मॅटर अजून मिटला नाही. काहीतरी सांग. हा मराठी भाषा आहे ती वळवावी तशी खरा. आता आठवीत असताना एका बाईने विचारलेली, अरे प्रकाश मी तुला एक कर्तरी प्रयोग देते त्याचा कर्मणी प्रयोग कर. एखादी काही कसा मांडलाच नाही. कारण 9 वर्षाचा असल्यापासून शाळेत तसं काही लक्षात नाही, पण जाय तेव्हा नाही तेव्हा तरी. आणि बाईने दिल्यानी तिच्या सहवासात माझे दिवस सुंदर गेले. ह्या वाक्याचो कर्तरी प्रयोगाचो कर्मणी प्रयोग कर. ह्यांना बाईने सांगताय म्हणालो. वाक्य दिल्याने तिच्या सहवासात माझे दिवस सुंदर गेले. कर्तरी प्रयोगाचा ह्याला कर्मणी प्रयोग काय करू तो माझ्या सुंदर सहवासात तिला दिवस गेले म्हणून झाले. कर्मणी प्रयोग केले. मराठी वाक्य वळवावी कशी वळतात आम्हाला पण वळवता येतं. त्या शाळेची नाव दुसराच आहे. सगळ्यात दुसरा ह्योच आहे. वाईट बोलणार नाही मी पण. सगळ्यात दुसरा जाऊन शेवटच्या पंक्तीत बाई म्हणते, अरे प्रकाश तुझी एकतर उंची कमी आहे. तू शेवटच्या लाईन मध्ये बसले. तुला काही दिसतंय का रे फळ्यावरच? तेव्हा सांगले बाई नो माका फक्त वैता वैता दिसता खायचा काय दिसणार ना. मराठी भाषा हा
तो रावण ह्याच्याकडे गेलो आणि फास्ट टाकल्या म्हणलो हो म्हणता वाईट थांब थोडी दिवस अजून मका वाढ हे करू नये अजून 200-300 लोकांका फिरवतो बुवांका. रावण म्हणतो ना लिस्ट मध्ये पहिलं नाव तुझाचा. त्यानं काय डोक्याचं लोलं बघ. रावणात सांगल्या नेमराचे दिवसच जरा वाईट थोडं सरबत देतोय तो पाहुण्यांका सरबत देऊची सवय. सरबत दिले नाही रावणात सरबत आणून गेलो आणि सरबतात झोपेचे गोळे घापाया मिसळले आणि रावणात सरबत दिले. रावण गुंगी झोपेच्या गोळ्याने आपलं काम केल्याने रावण गुंगिल्यावर झोपलो. ह्याला रावणाच्या हातातली चिठी घेतली आणि हळूच आणि प्रकाश पारकर एक नंबरात नाव होतं तर खोडले व्हाईट नगरी आणि खालसून शेवटच्या नंबरात गेल्या की त्यात अजून 8 दिवस पुढे टाकायचे तुम्ही शेवटचं. रावण 2 तासानंतर उठल्यानंतर म्हणता बसा तुझे मला पेय दिलं असते इतकं उत्कृष्ट होतं मी तुझ्यावर खुश झालो आणि आजचा दिवस तुका म्हणालो मी ठेवतोय. मी खरी चिठ्ठीची सुरुवात वरसून करणं होतंय ते आता वरसून करीत नाही मी खालसून सुरुवात चुटके म्हणजे का आपलं भजन नाही. अरे चुटके 1760 सांगतो आम्ही पण मार्केटमध्ये 99 पासून टिकायला असो परत माझ्या वळण बघितलं नाही. लक्षात ठेवा आणि कोण छानो नाही बरोबर ना कोण छानो नाही. आणि ही फॅशन जगा नुसता तो करता तू काय आता उघड होईल शर्टात आम्ही काय बोललो आज तुझं लगेच जॅकेट घालून नको रे जास्त नको. आयोजकांची सूचना आहे महिला वर्ग वाईट काय बोलणार नाही. बोलतोय मी 30-35-40 मिनिटं एवढं गजर होणार आणि हे तो पण ऐका तुम्ही कंटाळा असता मग घरात जावा काय ह्याच्यात तशी काही सोय नाही का किती चनपचन गौड आणि हातात धर काय म्हटलं एका हल्ला नको म्हणजे का तू सगळ्यांकडे जाऊन धरून राहायचा लागा. ते जर थांबाक होय तर सगळे तुम्ही एक काम कर हे सगळे जर थांबाक होय उतरले सगळे जर थांबाक होय तू एक काम कर बोलतो की माझ्या गाडी येतात सगळ्यांची चपला एकटी करून काय लोकांना काय झोपे नाही दुसरी कामाला आधी एकतर प्रॉब्लेम हा तुला माहिती आहे प्रोडक्शन किती कमी झालं आधी 40-45 लोकांना हल्ली पोरगे कोण देऊ म्हणणार नाही. पोरगे किती जण असे नुसते आवडे होते यंदा म्हणत नाही. कारण तुमचं माहिती जेव्हा पण सांगते कारण ह्या मुलांचं प्रमाण कमी झाला. मुलं पूर्वी बघा एका 10-12 होते लाईन आता एक नाही तर 2 माका सांगा एक तो झील झालो त्याचा पोरगे गावताला करून म्हणून लग्न नवीन झाले त्यांनी तुम्ही वर्षात तुम्ही प्रयत्न करीत राहायचे तर हे समतोल साधतो. देवाचं पण हे काय वाईट सांगत नाही तर समतोल साधणार नाही तर काही वर्षानंतर म्हणजे मुली दिसायची सुद्धा नाही अशी परिस्थिती आहे. आता 70% मुली आहेत आणि 30% फक्त मुली आहेत. कडेसून काय करतले काय हे निर्वशीशिवाय पडले नाही काही म्हणून आणखीच दिवशी पोरा बराच काय कर्नाटकात तू काय तुझं काय कनेक्शन आहे कर्नाटकात आणून दिली बाकी तुका आता काय भजन नाटकून बोलवतो ना तुझा तरी काम कर कमिशन बेसवर ता काम कर काय म्हणलं 8-10 वर्षापूर्वी तू लय सुधारलं. अरे प्रत्येकाच्या नशिबाचे भागत उगीच ह्या का वैयक्तिक जीवनावर जावता का तुका मग तुका सांगा तू जा माझ्या फक्त वैयक्तिक विषय काय वैयक्तिक देणं घेणं तुमका काय विषय नाही. आज इथे वास्तवात तुम्ही लोकांसमोर सादरीकरण करताना त्याच्याशी काय विषय नाही. मग तुम्ही समाजात लोकांना जर तुम्ही सांगत असाल तर तुम्ही समाजात सुद्धा कसं म्हणजे मी काय नागड्याने फिरतो अरे बघ नागड्याने फिरतो तू बोललो नागड्याने तरी माता तू सांगतो आपण जर इथून बोलतोय तर मग असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे किंवा तो मोठं सांगणार काय बोललं काय कोण सांगता किंवा लहानपणी माझ्या बारशाक बघलं असेल हा ही विचार बरोबर आहे बारशाक बघलं असेल तर तितकं तू वयान झालं म्हणजेच माझं काय म्हणतो ह्यो म्हातारो झालेलो महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय जय महाराज देवावरदा
छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज वयाची 50 वर्ष जगले आणि छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपल्या अंगणातील तुळस आणि ह्या मंदिराचे कळस दिसतात. लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज नसते ना डोंगरावर करूची लागली असती सगळ्यांना. सत्य परिस्थिती आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढं आपल्या हृदयात स्थान केलंय तेवढं विरोधकांच्या शाहिस्तेखानाची बोट छाटली. सगळे इकडे तिकडे सैरावायला पळू लागले. तेवढ्यात शाहिस्तेखानाची बहीण येऊन सांगते शाहिस्तेखानाला, भाईजान भाईजान मेरी बेटी लापता है, कहीं शिवबा तो नहीं लेके गया. विरोधक असूनही शाहिस्तेखान म्हणतोय चुप बैठ मेरी बहना. शिवाजी महाराज किसी की उंगली काट सकता है, शिवाजी महाराज किसी की गर्दन उड़ा सकता है, लेकिन गलती से भी शिवाजी महाराज किसी की बेटी को नाक को हाथ नहीं लगा सकता है. ही शिवाजी महाराजांची ताकद आहे. लक्षात घ्या. शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी औरंगजेबाला कळाली. भाईजान अब्बाजान शिवाजी महाराज का देहांत हो गया. औरंगजेब जातीचा मुसलमान कट्टर विरोधक छत्रपती शिवाजी महाराजांचा नमाज पडत होता आणि नमाज पडताना मुसलमान लोक कधी मध्ये थांबवत नाही. ही बातमी जेव्हा कळाली की शिवाजी महाराज का देहांत हो गया, त्याने थांबवला नमाज, उभा राहिला त्या परमेश्वराच्या अल्लाहच्या दिशेने हात करून आणि अल्लाहला सांगतोय ए खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले कर दे. हिंदुस्तान के माँ बेटियों की इज्जत रखने वाला एक बड़ा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज तेरे पास आ रहा है. ही छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद होती बघा. लक्षात ठेवा. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यातले या देशातले आम्ही मावळे आहोत. त्यामुळे त्यांचा काहीतरी इमान थोडाफार ते रागवून घेतली. ती दाढी वाढवली, चंद्रपूर लावली, टिके लावले, कानात बाली घातली, म्हणजे शिवाजी महाराजांचं होत नाही. बरोबर ना. मग त्यांचं आपण काहीतरी ठेवू. मगाशी कोणते सांगितलं की वारी म्हणजे नेमकं काय. महाराष्ट्राचं वैभव म्हणजे वारी. हाची डोळा हो बुवा, महाराष्ट्राचा वैभव म्हणजे वारी या लक्षात घ्या. ती वारी पांडुरंगाच्या भेटीसाठी होते. संतांची शिकवण म्हणजे वारी. मी माझ्या पद्धतीत सांगण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा म्हणजे वारी. भागवत धर्माचा प्रसार म्हणजे वारी. प्रत्येक गावातून उठून प्रत्येक ठिकाणून कोणी दिंडी पायी वारी करतात, कोणी गाडीने जातात, पण आषाढी कार्तिकेच्या ह्या वारी नेहमी चालत असतात. त्या वारीचा किस्सा मी नंतर सांगते. पण 1-2 गाणी गजर म्हटल्यानंतर प्रत्येक वो घेतात. नवीन नवीन गाणी येतात, त्यापैकी 2 गाणी गजर. वेळेला फार महत्व आहे कारण तुमच्याकडे कार्यक्रम दररोज आहेत. तुमच्यासाठी प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तू तर म्हणतो गद्दार मला. गद्दारी करून तू तर म्हणतो गद्दार मला. आज हद गेलं तुला.
महाराज देवातला मुलीचं नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले मना अजून एक गाणं चालू आहे बघा. काजळला मुनी आले मी आज असं नको बघू अहोले तुम्हाला केला तू गाड आज घातला येता दिसत भारी तनु अक्षरायचा कोण करवाली कुठे गाली हनुमंतानी लाल गुलाबी पागल करते तुझी मोहनीची गुलाबी साडी आणि आम्ही निघालो तुम्ही येता का तुम्ही म्हणा सगळी गाणी मी म्हटले तर मग प्रॉब्लेम होईल तर नाही कराय प्रत्येक जण काय परंतु जुनी गाणी आज 40 वर्ष झाली सत्यनारायणाची पूजा कुठे असली ही नवीन नवीन गाणी म्हणतात बुवा कारण ते तरुणांची ती क्रेज आहे परंतु जी जुनी गाणी आहेत सत्यनारायणाची पूजा कुठेही असली कुठल्याही आवाजात असू दे श्री हरी जगत पिता दूर करी तो येतात दूर करी तो येतात ऐक सत्यनारायण रोहन तावडे आणि रोहित मडव यांकडून माझ्यासाठी हे 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. ज्यांची लग्न जमलेली नाहीत त्या बोरसाई देवीला मी प्रार्थना करतोय की जे कोण आता त्या उंबरठ्यावर आहेत लग्नाच्या उंबरठ्यावर आहेत त्यांना येनकेन प्रकारे मुली मिळू देत. तसं काय ज्या परमेश्वरानं आपला जन्मात घातल्या ना बरोबर ना त्यांना चोच दिली त्यानं दानव पण आपल्यासाठी निर्माण केलेला. तुम्ही
म्हणजे ईर्ष्या हरू नको, पण हा मनातून खचून जायचं नाही, खचून जायचं नाही. पोरगे नसलं तर काहीतरी होत, आम्ही काहीतरी मिळत काय टेन्शन नाही. रॉनी मान्यकर आणि कृष्णा काशीद फोटो स्टुडिओ, क्या बात है. रॉनी मान्यकर आणि कृष्णा काशीद फोटो स्टुडिओ घोडगे यांकडून प्रत्येकी 100 असं 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. लग्न आज नाही झालं तरी आज नाही झाले तरी मे महिन्यापर्यंत होईल. पण मी तुमच्यासाठी एक छोटीशी मस्त मंगलाष्टक म्हणते की जेणेकरून तुमका वाटत तुम्ही स्वप्नात जावा त्या की माझा लग्न म्हणजे मी मुहूर्तावर उभो असं हातात माळ धरून त्या पद्धती बघा. शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, विषय सगळे कोण नाही. 5-5 धीरे धीरे आडू देतो. 5-5 भागला टंटण वाजलं मटण शिजलं अडकीन दुःख दिया धाड रसाला लग्नाची पद्धत वेगळी होती. म्हणजे बरोबर ना, पोरग्या बघूचा ठरला ना का आवाज पुऱ्या आवाटात माहिती यजमानी शेलो घालूनच तयार. बरोबर. आता नाही, आता शेजाऱ्याक लग्न समाधान नाही. उद्या लगीन तर आज शेजाऱ्याक पत्रिका देतो. ठीक आहे, मोडो घालून सत्यानाच करतो. शेजाऱ्याक काळा दिला तर लगीन ठरलं ना दिला तर काय ना त्यांना काय नाही. पत्रिका दुसऱ्या दिवशी करतो तुला हे पत्र लग्नात ये बाकी काय. तुमच्या पूर्वी तशी पद्धत नव्हती. बापू सगळ्यांना सांगायचं चला रे माझ्या गाण्यात चिडूक बरोबर नाही ना. म्हणजे गाण्यात मुलगी मुलगा प्रथा होती. मुलगीच्या हातात तांदूळ दिले काय तुळशीकडे जाऊन पाया पडा. चालताना ते म्हातारे बोतारे बघित या सपाट पायाचा नाही मान चालताना बघित बारीक लक्ष दे. तुझं नाव काय, नाव सांगा, भाऊ किती, बहीण किती, काय करते, ही सगळी प्रथा होती त्यावेळेस. बरोबर ना. आणि एखादा माणूस चालताना ना नेमकं अंगठो बघी. म्हणजे बायकांचं सांगते तुमका, बायकांच्या पायाच्या अंगठ्याच्या बाजूचा बॉट जर अंगठ्यापेक्षा मोठा असला तर समजायचं ती बाई आयुष्यभर नवऱ्याक आपल्या मुठीतच ठेवणार.
ह्यानी त्या दिवशी सांगा होतं एक म्हातारीनं हळू बाजू केल्याने गोगो तू गुंड सांगतो तो खरा मग हो तरीच म्हणते बंड्याचा बापूस माझ्या पुढे बोलला नाही हे काही झोपणार लक्षात घ्या ते कुठे मिळणार नाही. पूर्वी श्लोक बी कसले चालायचे पंक्ती श्लोक आहो पंक्ती रामाचा जनिता तथा यम पिता हे दोघे बंधू कसे सूर्याची भगिनी यमास जननी हे नाते ऐसे का दुसऱ्याने सुरुवात केल्या कोणी एक म्हणी विचित्र पुतळा जेवावया बैसल का दुसऱ्याने सुरू केल्या एका आचमने अगस्ती ऋषीने माझा पिता शोषिला बंधू धाकुलता शशी द्विजवरा शापेक्षया काय टिकता माझ्या श्लोका नाही शोभून टाकी नाही कमी तेव्हा श्लोकाने उत्तर होती बरोबर काय तो श्लोक म्हणणार जय सुद्धा नाही बरोबर वाडा काय वाडा काय का रेमताय नुसतो आता पंक्ती बसत आणि आता पंक्ती बसली तर तुम्ही जाऊशात हिंमत आहे तुमची वाढू कोण येतले तरुण म्हणजे ज्याची 28ची कमर तो 30ची जीन्स पॅन्ट घालता ढोंगणा धावणार नाही आणि तो खीर वाटू घेतो आणि पंक्तीत समजा खीर वाटू पुढच्या पंक्तीत वाकलो पाटल्या खीर येऊ बाई तू आधी माझ्या डोळ्यासमोर नाही सो सत्यनारायणच्या पूजेत लाईनीत राहावा काय सत्यनारायणच्या पूजेत असली पॅन्ट घातली लाईनीत राहावा काय का तो समजा सत्यनारायणचा दर्शन घेऊन खाली वाकलो पाटल्यांचा विचार पडतो रुपये टाकू घुई म्हणतो कसले फॅशनी झाले फॅशनी आहे कॉलेजला जाणारी पोरं बघला पूर्वी जितक्या धड अरे जरा कुठे पॅन्ट फाटलेली असायची ना तर आई आमची रफू करून द्यायची आणि आता जितकी फाटलेली असतात खुई खुई भोका असतात वेळ जेव्हा नोंदीला बंद करूची लागतं जितकी भोका तितकी किंमत त्याची जास्त बघला तुम्ही कॉलेजातून सुटलेल्या पोरांना बघा जवळ 10-11च्या टायमात बॉम्ब स्फोटासून नुकती बाहेर पडालेली तसं वाटतं हडे चिंगडे हडे उकडा ही सगळी परिस्थिती म्हणून हे सगळे असे अत्याचार होत आहेत. त्यामुळे आई वडिलांनी आपल्या मुलींवर त्या पद्धतीचे संस्कार केले पाहिजेत. ही आईची जबाबदारी आहे. नाहीतर कॉलेजात गेला तर गेला अहो सांगते माका डाऊट होतोच मग तू मेल आधी मेललो माका डाऊट होतो मेलला आधी सत्यपणे सांगतोय ना. अरे आपला आई बाप तो बाप जेव्हा जातो ना मार्केटमध्ये घोडक्याच्या बाजारात तेव्हा लोक बोट करून सांगतात अरे मोठे पण सांगतो परवा पोर गेला पळान त्या बापावर काय बीततं ना याचा विचार प्रत्येक मुलीने केला पाहिजे. लक्षात ठेवा प्रेम करायलाच पाहिजे. त्याच्याबद्दल हे नाहीये प्रेमाचीच विषय आता ठरवून लग्नापेक्षा प्रेमाचेच विषय पण आपल्या आई वडिलांच्या कानावर घाला. आम्ही लहान असताना शाळेत जाऊ हिंमत होती पोरींच्या लाईनीत बसायची एका बाजूत पोरग्यांची लाईन एका बाजूत मुलींची लाईन असं वळण सुद्धा बघू नको होतं. आणि आता पहिलीतल्या पोरांचे जोडी ठरले ह्या तुझा ह्या जोडी ठरले. मी रात्री 2-2 वाजता मेसेज करतो काय करतोस आणि झोपलो बाबा खोकतो आहे काय करता आहे काय करता आहे खोकता बाबा खाजवतो. रात्री 2 वाजता मेसेज रात्री 3-3 वाजता मेसेज पक्षी तुमची नाट मोडली रात्री 3 वाजता उडव रात्री 3 वाजता आणि घुस रात्री 3 वाजता घुस पक्षी रात्री 3 वाजता घुस चुकीच आहे ना. आम्ही लहानपणी शाळेत होतो सरस्वती पूजनाची वाट बघू देवा शिकलो स्टेजवर गेला का या नाचे मोया एकच वेळ आमची पाठ हाऊस कडेसून खिसून तरी असं केल्याने का आमका पुढचा कड काया या देवाचा होता. आता विषय नाही तो 2-2 10-10 मुलं असणारी आई 2-2 मुलं होईपर्यंत नवऱ्याच्या समोर येत नव्हती. त्यावेळीची विषय होतो. नावाचा सोडा आता नावानंच हाक मारतो. आता लगीन झाल्याने कान भीतीत राहला त्या नवीन जोड्याच्या तर घो बायको म्हणतो माझा सोनू आणि बायको म्हणतो पिलू माझा म्हणजे कुत्र्याचा पोर तरी सगळ्यांची गंभीर झालेली आहे. खूप गंभीर आहे परिस्थिती. आता ते पूर्वीचे दिवस तुम्ही बघितलेत ना हे आता आई एक जमणार की नाही. आता घोवा बोलायची हिंमत नाही पुढे संध्याकाळी जेवण गावाचा
त्यामुळे तुझ्या कायला तूच माझी राणी. आता इतक्या झाशीची राणी असतली घराकडे, झाशीची राणी बरोबर ना. त्यांनी काय केलं बघा, जिजा छत्रपती शिवाजी महाराज पोटात असताना डोळे दुखले लागले जिजाऊ मातेला, घोड्यावर स्वार व्हायचे आणि आमच्याकडे डोळे लागले काय म्हणतात, आता दुकानातून माती घेऊन येऊ, माती खायची वाटता, नाही तर चिचेची फळे आणि आंब्याची कोरा, माती खायची वाटतं त्याच्या डोळ्याने. हे सत्य सांगतोय, हे मजाक म्हणून सांगत नाही, हे सत्य कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न. लोकही गेलो याच्या नावाने गेलो म्हणजे मला वाटतं तुका रावण तो बरं असतं का रे, समुद्रापरी रावण कुतला. झालं समजा ओके. ठीक आहे, हे बसला असतं पटकन सरे सर. माका वाटलं का तुमचा वेळ लागतो. ठीक आहे का, काय विषय. हा हसवलं इतक्या तरी लोकांना थांबवा. किती शिकत गोळा केलं होतं त्याच्यासाठी. जाऊ दे मजा बुवा, काय तुम्ही सिरियसली घेता यार, समजायला पाहिजे ना. हे गाणं गाऊ तुमच्यासाठी. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना ये जीना ये दिन कभी ना आए, तेरे संग जीना यहाँ. अशी कशी जगाच कलीची बाधा झाली. शॉर्टकट मध्ये येतोय, कलीची बाधा झालेली आहे प्रत्येकाला. इथे मी पण स्वतः क्षानो समजणार असेल, ह्यो समजता त्याच्यापेक्षा मी पण सर्व गुण संपन्न पातळी बोटासारखी नाही. अशी कशी जगाच कलीची बाधा झाली, झाली पुण्याची ती शिदोरी खाली, हरिनाम विन कोणी नाही वाली. नव्या पिढीस आळा कोण घाली, नव्या पिढीस आळा कोण घाली. आई बापाची तुझ्या कष्टाची कहाणी, आई बापाची तुझ्या कष्टाची कहाणी, विसरून गेला येता लाडाची ती राणी. विकट वाटेत सोबती न कोणी, आठविल बाप गेलं जाईल निघून. फक्त या भाषणाच्या माध्यमातून आई वडिलांना सांगते, बापाला सांगते, कारण बाप आपल्या संसारासाठी झटत असतो, आपल्या मुलाबाळांसाठी झटत असतो. एकदा मुलं मोठी झाली, कमवती झाली की त्यांना एकही पैसे देऊ नको, देवा शपथ सांगते. सगळे ठेवायचे पैसे जाटलेले, बायको घ्यायचे आणि काहीतरी तीर्थयात्रा ऐश करायची, जी तुम्ही
आयुष्यभर काबाड कष्ट काढलाय मराठी, त्याच्या कर्मात तो जन्मात तुम्ही घातलाय ना, त्याचा कायदा करू नये. बरोबर, स्वतःची किंमत कधी तू राखत नाही. 1.5 लाखाचा मोबाईल फक्त माका होयो, आयफोन 70,000 रुपयाचा मोबाईल माका होयो, तो घेऊन कोण देऊ कयो बापाशी. आज परिस्थिती काय बघा, चपलाच्या दुकान एसीची असत, चपलाची मुंबई बघा, एसीच्या दुकानात चपला असत आणि 20 रुपयाची भाजी जी आपल्या देहासाठी खातो ना, ती रस्त्यात धुळीतली आपण विकत खातो. ही परिस्थिती आहे. म्हणजे जग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चाललेला, ह्याचं प्रत्येकाने विश्वास ठेवतो. आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येईल असं एकही वाक्य येतं का मग. पूर्वी आम्ही म्हातारे लोक गेले तर काका नमस्कार हो, कुठे चाललात विचारते. आता म्हातारो समोरून येतो तो विमलची पुडी फोडतो, काका चल्ला खू, एका हाताने हलवतो विमलची पुडी, मिस करता काका चल्ला खू. खरा ना, नववी दहावीतलं मुलगो का गुटकेशिवाय कोण नाही. ह्या माणसानं बघा कसं म्हणजे कॅश जाऊ दे, पण आयुष्यभर त्यांनी कसलं व्यसन नाही. आता करू सुपारीचा खांड सुद्धा मी तोंडात टाकू नाही. तुम्ही म्हणते तुम्ही मेल्यावर बरोबर त्याच्यापेक्षा ओव्हरऑल व्यसन ह्या करू का माझा म्हणणं. पण तो अतिरेक करता का म्हणजे अतिरेक करतात. अरे समुद्र मंथनातून दारू काढले ती काशी पूजेक लाव काढलेली, समुद्र मंथनातून काढले नाही, अमृत त्यातून निघाला. त्या अमृताचे थेंब 4 ठिकाणी पडले, उज्जैन, हरिद्वार, प्रयागराज आणि नाशिक. 4 ठिकाणी 4 थेंब पडले त्या अमृताचे. म्हणून कुंभमेळ्यात थुई भरतं, उगीत नाही भरणं. मग त्याच्यातून समुद्र मंथनातून काढलेली आहे माती मदिरा ती घेऊ काही, पण कादिरा होऊन नाही चालला, तयार होऊन नाही जायचा. थोडी आपला वही तितकी 90 घेतली गप ओके मध्ये. बरोबर, सकाळपासून जर तू तयारच असलं तर बायको म्हणते ह्यो मेल्यावर बरोबर होईल. असे लोक आहेत ना काही, सकाळी उठल्या तोंडात धुतात ते तुसून. ते दारुड्यांचे पण ह्या चालतं हा, काय चालतं पार्टी बिर्टीचे विषय चालतं. ते दारुड्यांची पडले सगळे एकत्र आले, हे म्हणाले उद्या पार्टी करूया. तो म्हणालो एक काम करा, 11च्या नंतर पार्टी करायची. बकऱ्याची जबाबदारी माझी, बकऱ्याची मटणाची जबाबदारी माझी, मी बकरो घेऊन येतोय. पार्टी केल्याने खाल्याने सकाळी 5 वाजता येऊन ज्यांना बकरू 5 वाजता डोळे खुशी दिलं तर बकरू त्याच्या पुढल्या दिसलो. तो म्हणता रे रात्री बकरू नेलंय मी, तितक्यात होईल म्हणून दार सोडून बायको इली. बायको म्हणता खडच येतात सुद्धा पार्टी करून. रात्री 12 वाजता येऊन आधी कुत्र्या खायला तो सांगा, कुत्रो कापून खाल्याने बकऱ्याचे जाते. हे कसूद असता. दारू खाऊ किती माणूस असो, दुसऱ्याच्या घरात जायत कधी किती आवाटात त्याचा अडचणीत घर असेल, दुसऱ्याच्या घरात मुळीच जाणार नाही. पण मोबाईलच्या नादात माणूस खेळ जाऊ शकता. म्हणजे मुंबईची गोष्ट घडली लागते. तो कामावर सुरू ना, ती कामावर सुरू तो मोबाईल खेळत दुसऱ्याच्या घरात गेलो, दुसऱ्याच्या घरात जाऊन खाटीत बसलो. बायको काढला तो मोबाईल काढला, आपलं घर गेलो. म्हणून तिला चाय आणून त्याका दिलं शेजारणीच्या भावा. इतक्यात खरोन होईल तो म्हणतात बघले नाही का, सॉरी आम्ही तुमच्या घरात गेलो. तो खरा आपल्या स्वतःच्या घरात सुद्धा जाऊ, म्हणजे त्या बाईन सुद्धा ते दुसऱ्या पुरुषात मोबाईलच्या नादात ह्या दिला, आपलं घो बनून चाय दिला. म्हणजे इतकी मोबाईलात नाती तुटली तो कोणाला विचारणार नाही. तुम्ही कोण नाती भाव भण काय भाव बिव आऊस बिऊस काही एक नाते ठेवलेले कोण कोणा विचारणार नाही. मोबाईल ही आपली काय झालेली आहे, सगळी दुनियाचा मोबाईल झालेली आहे बघा. आणि आता तुमच्याकडे तो फुल रेंज काय करते सांगा, काय व्हायचा करतो तो होय करणार होता. मोबाईलात ना तुमका माहिती नसत, तुम्ही वयस्कर फेसबुक इंस्टाग्राम खयच्या पोराचं नाव जरी तुमका गावलं त्या फेसबुकवर टाकायचा, त्या नावाची 1000 पोरगी येतली, सगळी हिस्ट्रीत येतात. त्या हिस्ट्रीत सगळी येतली. आपल्या वयाचा सिलेक्ट केला का त्याचा फ्रेंड रिक्वेस्ट टाकले, त्यांना असा केल्या का ह्यो घराकडे कॉलेज असून असो तुला जसो का तो वापूसच मिळेल. अभ्यासाकडे लक्ष तेरी है सनम हम तुम सिर्फ तुमसे प्यार करते.
झका मरत काय म्हणत वन साइड काय एक तर्फी प्रेम नको रे आता पुरे करूया. शेवटचं कडवं घेतोय. चटणी भाकर अन मिरचीचा तुझेचा चटणी भाकर अन मिरचीचा तुझेचा मुखात घास केव्हा होता अमृताचा येऊ दे काळ तो सोन्याचा झोपडी मधल्या श्रीमंत माणसाचा त्यावेळी बघा आई आपली चटणी भाकर द्यायची. शाळेत जाताना चटणी भाकरी येत चालव काय शाळेत गेलो. आता तिला गेले नाका भूक लागली तर सांगले 10 रुपये घे आणि दुकानात जाऊन कुरकुरे खा. मी पडलो तरी कुरकुरीत सगळी आडा. पूर्वी बघा आमची आई आम्हाला ठेवून जायची. आजी भेटली जायची. दुपारच्या भूक लागली का आजी सांगायची आये माका भूक लागली. तो पण माणूस आई आपली कुठे काम आजीच्या खबरेवर आजी माझं पकतो काहीतरी झाडाखाली नाही पोक्या चिवतो घास मात्र खाण्या. परत आजी सांगा पक्या चाली येतो घास नाही माका नको आहे माका नको. आजी सांगा पक्या गाढवाचो खा घास काय ना पक्या कुत्र्याचो खा घास अशा पद्धतीची आपली पोटभर. आता असं विषय नाही. आता पैशावर सगळी दुनिया पण पैसा म्हणजे सर्वस्व नाही. उद्या सगळ्या हरेच राहतला आणि रिकामी जसे इलो तसे रिकामी लावता लागताला गजराचा शेवट होतो. विसर्ग राजा गोपला तरी तू घाम घाली विसर्ग राजा गोपला तरी तू घाल घाली अशी दुर्दशाया कलियुगाची झाली अशी दुर्दशाया कलियुगाची झाली. पुण्याची तिजोरी खाली झाली पुण्याची तिजोरी खाली. गुरु एक तुझी माझा विधाताचे गुरु विना सुने सारे विश्व सफल एकला संगतीने ओलांडला अवघड
प्रेम